वैभव, याच जिथे आता तुम्ही उभे आहात त्याच ठिकाणी पुढच्या 3 तासांनंतर ठाकरे बंधू उभे असतील आणि ते काय बोलतात याकडे लक्ष असेल. या क्षणी त्या स्टेजचं काय चित्र आहे, कसं दिसतंय स्टेजवरून सध्या वातावरण? मराठी माणसाला, मनसैनिकाला, युबीटीच्या शिवसैनिकाला हा स्टेज प्रत्येकाला आवडणारा आहे. कारण का जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्याचा एक नकाशा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि वरती लिहिण्यात आलेला आहे आवाज मराठीचा. आणि मागे जर पाहिलं तर गोंड्यांच्या माळा सोडण्यात आलेल्या आहेत. म्हणजे जणू काही दिवाळी दसऱ्याचं जे वातावरण असतं तेच चैतन्याचं वातावरण आज आपल्याला या वरळीतल्या NSA डोम मध्ये पाहायला मिळते. खरं तर ही जेव्हा फुलांची आरास लावली जाते तेव्हा आपल्या घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण असतं. एखादा सण असतो, सणासुदीचा वातावरण असल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची फुलांची आरास आपण लावतो. त्याच पद्धतीनं आज मनसैनिक आणि युबीटीच्या शिवसैनिकांसाठी आज एक सोहळा आहे, एक उत्सव आहे, एक सण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ही संपूर्ण डोमची दृश्य आहे. ती जर पाहिली तर स्टेज सोबतच बाकीची आसन व्यवस्था देखील इकडे आता सज्ज झालेली आहे, ज्याच्या मार्फत आता हळूहळू सर्व शिवसैनिक आणि युबीटीचे शिवसैनिक आणि मनसैनिक यायला सुरुवात होईल. हाच तो मंच असणार आहे. कॅमेरामॅनला मी सांगू इच्छितो की याच मंचावरनं थोड्याच वेळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे याच ठिकाणाहून संपूर्ण महाराष्ट्राला संबोधतील आणि त्यांच्या मागे बरोबर ज्यावेळेला ते बोलायला उभे राहतील त्यावेळेला फक्त महाराष्ट्र हाच एकमेव केंद्रबिंदू असेल आणि तोच दाखवण्याचा इकडे या ठिकाणी प्रयत्न आहेत. जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंचा मेळावा असेल किंवा राज ठाकरेंचा मेळावा, ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इकडे ठेवण्यात येते, त्यानंतर इतर जे काही फोटो लावण्यात येतात त्याच पद्धतीनं ही इकडे देखील व्यवस्था आहे ती करण्यात आलेली आहे. आता हा संपूर्ण NSA डोमला आहे ती रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. ज्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मंचावर येतील त्यावेळेला एक वेगळ्या प्रकारची आतिषबाजी इकडे करण्यात येणार आहे. तशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आणि लाईट्स आपण जर बघितलं तर रोषणाई इकडे सगळ्यांचं लक्ष आहे ती वेधून घेणार आहे. जवळपास 8 ते 10 हजार इकडे कार्यकर्ते बसू शकतात एवढी आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु एवढे कार्यकर्ते या ठिकाणी मावणार नाही, इतके कार्यकर्ते आता वरळी NSA डोमच्या दिशेनं निघालेले आहेत. मग नाशिक असतील, पुणे असेल, पालघर असेल, ठाणे असतील, ह्या सगळ्याच भागातून आता हा आनंदाचा आणि चैतन्याचा त्यांचा क्षण आहे तो पाहण्यासाठी आज सगळे कार्यकर्ते एकवटणार आहेत. कारण का याची देही याची डोळा हा 2 ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्याचा हा क्षण असणार आहे. तो कोणालाही आपल्याला गमवायचा नाही, आपल्या डोळ्यात साठवायचा आहे. कारण का जेणेकरून बाळासाहेबांचे 2 शिलेदार, एक बाळासाहेबांचं स्वप्न आज पूर्ण होताना पाहायला मिळतं फक्त आणि फक्त मराठीच्या मुद्द्यावर. युतीची अद्याप घोषणा. आता तुम्ही जी फ्रेम दाखवत आहात या फ्रेम मध्ये जे स्टँडीज दिसत आहेत, हे जे बॅनर दिसत आहेत त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा मजकूर दिसतो आहे आणि त्याच्यातून सुद्धा एक वेगळ्या प्रकारची कल्पकता येते. या स्टँडीज नेमक्या कशा आहेत आणि काय काय नेमका मजकूर दिसतो याच्यावर, जे तुमच्या पाठीमागे उभ्या करण्यात आलेले आहेत त्याच्यावर वेगवेगळे फोटो देखील आहेत ठाकरे बंधू? नक्कीच आपण आपल्या कॅमेरामन्सला सांगूया ह्या प्रत्येक स्टँडीवर फ्रेम फोकस करायला. यामध्ये जर आपण बघितलं तर मनसैनिकांकडून आवाहन करण्यात आलं होतं की कुठल्याही पक्षाचा झेंडा, कुठल्याही पक्षाचं चिन्ह या ठिकाणी नको. म्हणूनच फक्त आपण जर पाहिलं तर पहिल्या याच्यामध्ये आवाज मराठीचा, लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी, आणि खाली राज ठाकरेंचा फक्त निमंत्रक म्हणून फोटो लावण्यात आलेला आहे. बरोबर उद्धव ठाकरेंचीही देखील त्याच पोझिशन मध्ये आवाज मराठीचा या सगळ्या स्टँडीज सध्या लक्ष वेधून घेत आहेत आणि अशाच बऱ्याच प्रकारे या हॉलमध्ये आणि हॉलच्या बाहेर कल्पकता वापरण्यात आलेली आहे आणि वातावरण निर्मिती करण्यात आलेली आहे. तूर्त धन्यवाद. आपण असेच या सगळ्या घटना घडामोडींचे अपडेट